त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे वन विभागाला आदेश। कोपरगाव तालुक्यातील एसगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 60 वर्षीय शांताबाई निकोले या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली आहे। ग्रामस्थांनी आक्रमक होत 3 तास नगर मनमाड महामार्ग अडवल्याने नगर मनमाड महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांग लागल्या होत्या। बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। त्यानंतर पोलिसांच्या वतीने वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे। वन विभागाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली असून वन अधिकारी, वन कर्मचारी तसेच नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे। नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासोबतच परिसरातील इतर बिबटेही जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी असून वन विभागात कशा पद्धतीने पुढील कार्य करणार आणि किती दिवसात बिबट्या ठार किंवा जेरबंद होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहेत। आज सकाळपासून माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, यानंतर आमदार आशुतोष काळे, युवा नेते विवेक कोल्हे, सुमित कोल्हे या सर्वांनी घटनास्थळी भेट दिली असून आजी माजी आमदारांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करत सदर बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। यावेळी सहाय्यक जिल्हा वन अधिकारी तसेच डीवायएसपी, तहसीलदार आदींसह दोन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी हजर होते। पिंजरे इथं ठेवायचे नाही दादा, आम्ही पिंजरे ठेवून देणार नाही। 4 दिवसापासून पिंजरे दादा, एक पण नाही पिंजरे ठेवायचे नाही। तुम्हाला काय करायचं असेल डायरेक्ट तेव्हा पण बोललो होतो दादा का तुम्ही याच्यावर लक्ष द्यावं। नाही तुम्हाला मी एवढ्या वेळेस सांगितलं दादा। माझ्या आज जी घटना झालेली आहे दुर्दैवी घटना आहे, याच्यावरनं जे काही वन अधिकारी आहे यांनी काय या ठिकाणी कारवाई केली तर त्या दिवशी फक्त बेशुद्ध करण्याची परवानगी आपण यांनी मागितलेली होती। आज ती परवानगी बेशुद्धच्या ऐवजी ठार मारण्याची परवानगी आता गेलेली आहे आणि टीम आपली बेशुद्ध करण्याची आता जवळ आलेली आहे। ठार करण्याची जी काही टीम आहे, ज्यांच्याकडे गन आहे ते नाशिकहून आता निघणार आहे आणि कलेक्टर साहेब आणि वन अधिकारी यांची आता मीटिंग चालू आहे। बाकीचा काही जर निधी कुठल्याही गोष्टीला जर लागला तर ते उपलब्ध करून देणार आहे आणि जोपर्यंत हा बिबट्या ठार होणार नाही तोपर्यंत इथून टीम जाणार नाही याची खात्री आपण सर्वजण मिळून करणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही कुठेही शंका ठेवू नका। आता या बिबट्याचा तिथं अंतिम म्हणजे ठारच होणार आहे। तो याच्यामध्ये कुठेही पकडला जाणार नाही किंवा बेशुद्ध करायचा विषय राहणार नाही। याला ठार करूनच त्या ठिकाणी हे निकाल झाला पाहिजे। नाही आता हा नरभक्षक झालेला आहे, हा नरभक्षक झालेला बिबट्या आहे, त्याच्यामुळे याला पहिले मारणं गरजेचं आहे। नरभक्षक झालेल्या बिबट्याला आपल्याला सोडता येणार नाही, कारण दिवसा या ठिकाणी घटना घडते। ही पूर्ण प्रशासनाची चूक आहे। तुम्ही जे धरून सोडले ना पिंजरे, तुम्ही जे पिंजऱ्यात सुरुवातीचे ते बिबटे धरून सोडले दुसरीकडे, आता त्या बिबट्यांना जिथं कोंबड्या ढावा का शेळ्या ढावा ते पिंजऱ्यात अजिबात बिबटे तुम्ही पिंजरे उद्या 50 करा, तो त्याच्यात जाणार नाही, कारण तुमच्या चुका झालेल्या आहेत। तुम्ही तिकडून धरून इकडे सोडलेले ते आणि त्याच्यामुळे त्याच्यात कोणी जायला तयार नाही। आणि तुम्हाला जर त्याचा बंदोबस्त करायचा असेल तर तुम्ही नंतर माणूस गेल्यावर तुम्ही 25-25 लाख देऊ नका, आधी 25 लाख खर्च करा आणि ते बंदुकान त्यांना टॉर्च घेऊन त्यांच्याकडे टॉर्च नाही रात्रीच्या मोबाईलचे तुमच्याकडे तहसील कार्यालयाकडे विशेष अधिकारात तुमच्याकडे निधी नाही का त्यांना टॉर्च द्यायला? का बरं नाही? तुम्हाला विशेष बाब म्हणून तुमच्याकडे निधी नाही का तहसील कार्यालयामध्ये? का बरं नाही? का बरं तरतूद नाही करू शकत तुम्ही? बॅटरी आपत्ती व्यवस्थापनामध्ये आम्हाला मागणी करा, आम्ही देऊ। आपत्ती व्यवस्थापनाचा निधी नाही मध्ये आपल्याकडे साधारणतः 35 ते 40 स्टाफ आहे। तो राहुरी असेल, संगमनेर येथील रेस्क्यू टीम आपण इथं दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडं 2 जे काही आहे बिबट ट्रान्क्युलाइज करण्यासाठी गन आहेत, नंतर थर्मल ड्रोन आहेत आणि नाशिक आणि पुण्यावरून पण आपण टीम सध्या बोलवलेली आहे। ती सध्या रस्त्यामध्ये आहे। काय आदेश प्राप्त झाले तुम्हाला सर सदर बिबट्याच्या संदर्भात? त्यामध्ये आपल्याला बिबट आहे संबंधित जो काही बिबट आम्ही आयडेंटिफाय करू, त्याच्या ठश्यावरून वगैरे टेक्निकल अनालिसिस करून कॅमेरा ट्रॅप वगैरे लावून त्याचे फोटो वगैरे आयडेंटिफाय करून, तर तो नरभक्षक बिबट आहे त्याला पीसीएफ ऑफिस नागपूर यांच्याकडून आपल्याला ठार मारण्याची परमिशन मिळालेली आहे।
साधारण किती वेळ लागेल रेस्क्यू करायला सर, काही अंदाजाचं? नाही, सध्या आम्ही प्रयत्नात आहोत, लवकरात लवकर आम्ही त्याला रेस्क्यू करू. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.